विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक कदम. कसे आहात सर्वजण? व्हेरी गुड. सर्वजण आनंदी आणि पॉझिटिव्ह असाल आपल्या परिवारासोबत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रॉमिस केलं होतं की मी आपल्यासाठी गव्हर्मेंट जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या कुठल्या आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला इत्थंभूत आणि पूर्ण डिटेल माहिती सांगणार होतो. अकॉर्डिंग टू दॅट प्रॉमिस मी आज व्हिडिओ बनवतो आहे. या व्हिडिओमध्ये मी कुठली माहिती सांगणार आहे ते अगोदर क्लिअर करतो. बघा, जॉब ऑपॉर्च्युनिटीजला मी 2 कॅटेगरीजमध्ये डिवाईड केलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज. आजच्या व्हिडिओमध्ये मी टोटली फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीजबद्दल बोलणार आहे. राहती गोष्ट स्टेट गव्हर्नमेंटचे जॉब आणि बँकिंग सेक्टरमधले जॉब, त्याच्यामध्ये मी एक यानंतर डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी टोटली डिस्कस करणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज. आणि या व्हिडिओमधून आपल्याला कुठली माहिती मिळणार आहे ते क्लिअर करतो आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी कुठल्या पोस्ट आहेत, एज लिमिट काय आहे, क्वालिफिकेशन काय आणि एक्झाम पॅटर्न काय, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मिळणार आहे. पण व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर, मेन कंटेंटला स्किप करण्याच्या अगोदर आय रिक्वेस्ट यू की हा व्हिडिओ तुम्ही सर्व बघा, सगळा व्हिडिओ बघा. व्हिडिओ जरी 10-15 मिनटाचा असेल, आजचे 10-15 मिनिट उद्याचे आपले भविष्यातले 2 ते 3 वर्ष वाचवतील. कारण ध्येयाच्या दिशेने जर जायचं असेल तर राईट ट्रॅक मिळणं, योग्य वेळ योग्य मार्गदर्शन मिळणं, दिस इज टू मच इम्पॉर्टंट फ्रॉम अ करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, चला सुरुवात करूयात. मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटमधलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर अगोदर येतं IAS अँड UPSC. यस, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी सुद्धा UPSCने जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहेत. तुम्ही ॲग्रिकल्चर हा सब्जेक्ट ऑप्शनल घेऊन UPSC क्वालिफाय होऊ शकता, IAS बनवू शकता. UPSCला मेन्सला तुम्हाला 2 ऑप्शनल सब्जेक्ट घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये तुम्ही ॲग्रिकल्चर या विषयाची निवड करू शकता. मित्रांनो, दुसरा आहे IFS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये सुद्धा तुम्हाला ॲग्रिकल्चर हा विषय ऑप्शनल घेण्याचे चान्सेस आहेत. बरेचसे कॅन्डिडेट महाराष्ट्रामधले ॲग्रिकल्चर ऑप्शनल सब्जेक्ट घेऊन क्लिअर झालेले आहेत. इथे बघा, खाली तुमच्या लक्षात येईल UPSC मेन्सला तुम्हाला काही कंपल्सरी पेपर आहेत आणि काही ऑप्शनल पेपर्स तुम्हाला आहेत. तर ऑप्शनल पेपरमध्ये इथे बघा, सायन्स फॅकल्टीमध्ये इथे तुम्ही ॲग्रिकल्चर हा विषय निवडू शकतात. ॲग्रिकल्चर हा टॉपिक घेऊन तुम्ही UPSC क्वालिफाय होऊ शकता. म्हणजे टॉप मोस्टला ऑलवेज UPSCमध्ये सुद्धा आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज आहेत. नंतर इथं तुमचं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस बघा, इथे मी ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. इथे तुम्हाला पाहायला मिळेल 2 नंबरला ॲग्रिकल्चर हा ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, ह्या दोन्ही सिलेबस जर इन डिटेलमध्ये तुम्ही जर चेक केले तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण डिग्रीमध्ये 4 वर्षामध्ये जे काही शिकतो, जे काही आपला अभ्यासक्रम आहे तोच ॲज इट इज तुम्हाला तिकडे आहे. फक्त एवढंच होतं की आपल्याला योग्य वेळेला ती माहिती होत नाही, आणि हेच तुम्हाला आज ह्या व्हिडिओमधनं सर्व क्लिअर होणार आहे. नंतर आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये दिल्ली. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणलं की दिल्ली आपल्या डोळ्यासमोर येणार. ही एक हे आहे DDA म्हणजे दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे. दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटीमध्ये एक पोस्ट निघते बघा. सध्या त्याच्या जागा निघलेल्या आहेत. त्याचं नाव आहे, त्याचं पोस्टचं नाव आहे स्पेशलिस्ट ऑफिसर इन हॉर्टिकल्चर. ही अशी पोस्ट आहे. सध्या याच्या जागा पण निघलेल्या आहेत. आणि ही सध्या जी काही कंडिशन आहे याचा विचार करून गव्हर्नमेंटने त्याची डेट 15/5 एक्सटेंड केलेली आहे. या वेबसाईटवरती जाऊन dda.org.in याच्यावरती जाऊन किंवा मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्याची पूर्ण PDF सेंड करून देईल. आता या पोस्टसाठी क्वालिफिकेशन कुठलं आहे? याच्यासाठी BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर अँड फॉरेस्ट्री एवढे सगळे कॅन्डिडेट्स याच्यासाठी इलिजिबल आहेत. मित्रांनो, या पोस्टचं नेचर ऑफ वर्क कसं आहे बघा. हॉर्टिकल्चरचे रिलेटेड पोस्ट आहे, म्हणजे ऑब्वियसली गार्डनिंग मेंटेनिंगचं काम याच्यामध्ये आहे. एकंदरीत त्या सिटीमध्ये, एंटायर सिटीमध्ये गार्डनिंग कशी मेंटेन करता येईल हे काम या पोस्टचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर आपण 2 ट्रॅक निवडतो. काही जणांचं म्हणणं असतं की माझं ग्रॅज्युएशन झाल्या मला पोस्ट भेटली पाहिजे, आणि काही जणांचं असतं की मी ॲकॅडमिकमध्ये करिअर करेल. आता जे विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला ॲकॅडमिकमध्ये पोस्ट मिळवायची, ॲकॅडमिक करिअर करायचे, त्यांच्यासाठी हे आहे ICAR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. ही
इंडियामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरला कंट्रोल करण्यासाठी, ॲग्रिकल्चर सेक्टरला कोऑर्डिनेट करण्यासाठी सगळ्यात टॉपमोस्ट बॉडी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जसं ॲग्रिकल्चरच्या 4 युनिव्हर्सिटीज आहेत, तशा संपूर्ण भारतामध्ये ह्या 64 ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत. हे मी कोणासाठी सांगतो आहे, ज्यांना ॲकॅडमिकमध्ये करिअर करून जॉब मिळवायचे त्या विद्यार्थ्यांसाठीच ही स्लाईड स्पेशली आहे. सगळ्या 64 स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत, सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत 3, डीम युनिव्हर्सिटी आहेत 4, रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत 65, नॅशनल रिसर्च सेंटर आहेत 14, नॅशनल ब्युरो 6 आणि प्रोजेक्ट डायरेक्टर 13. म्हणजे ICARच्या एवढ्या सगळ्या अंडर येणाऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जॉब मिळवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला जॉब ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्टचे आहेत, SRAचा जॉब आहे, JRAचा आहे, टेक्निशियनचा जॉब आहे, ट्रेनीचा जॉब आहे, मॅनेजरचा जॉब आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्टचा जॉब आहे. बरोबर, म्हणजे एवढ्या सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ॲकॅडमिकमध्ये करिअर करून एवढ्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉब मिळवू शकता. ICARमध्ये ऑपॉर्च्युनिटीजबद्दल जर बोलायचं झालं तर ॲग्रिकल्चरमध्ये एक ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट नावाची पोस्ट असते, ज्याच्यासाठी आत्ताच गव्हर्नमेंटनी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन तर आहेच, पण आता सध्या PhD कंपल्सरी केलेली आहे. म्हणजे जर तुम्हाला ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट जर व्हायचं असेल तर तुमची PhD असणं मस्ट आहे. बघा ICAR अंतर्गत मी ज्या 64 युनिव्हर्सिटीज सांगितल्यात त्या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये ॲकॅडमिकमध्ये करिअर करून तुम्ही प्रोफेसर म्हणूनसुद्धा त्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन होऊ शकता. आणखी SRA, JRA, RA ह्या तर पोस्ट कॉमन असतात. बघा भारत सरकारने आणखी कृषी सेक्टरमध्ये, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये कृषी विज्ञान केंद्र नावाच्या इन्स्टिट्यूट आहेत. थोडासा KVKचा सिनेरिओ मी तुम्हाला सांगतो. बघा संपूर्ण भारतामध्ये सध्या 716 KVK आहेत. आता या KVKमध्ये कुठली पोस्ट असते तर ती पोस्ट आहे तुमची ही SMS म्हणजे सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट. बघा एका KVKमध्ये कमीत कमी ह्या 4 ते 5 पोस्ट असतात. आपले वेगवेगळे विषय आहेत, त्या सर्व विषयाच्या मिळून याच्यामध्ये पोस्ट असतात. एका KVKमध्ये 5 ते 6 पोस्ट अशा संपूर्ण भारतामध्ये 716 आहेत. आणखी KVKमध्ये दुसरी पोस्ट असते ती म्हणजे तुमची फार्म मॅनेजर. मित्रांनो दुसरी एक अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी आहे ती म्हणजे सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशनमध्ये. सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशनमध्ये म्हणजे शेतकऱ्यांचा जो काही माल असतो त्या वेअरहाऊसमध्ये जो काही स्टोअर करून ठेवलेला असतो इंडियन गव्हर्नमेंटने, त्या वेअरहाऊस कॉर्पोरेशनमध्ये कुठली पोस्ट असते तर ती पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग, जिला आपण टेक्निकल पोस्ट असते. आता याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्हाला, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन लागणार आहे फर्स्ट क्लासमध्ये, किंवा तुमचा एखादा मायक्रोबायोलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री हा सब्जेक्ट तुमचा असला पाहिजे. आता याच्यासाठी एज लिमिट ठरवून दिलेली आहे गव्हर्नमेंटनी. एज लिमिट आहे 28 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी, आणि जर SC ST कॅन्डिडेट असेल तर त्याला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आणि OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन. आणखी वेअरहाऊसमध्ये दुसरी एक पोस्ट आहे जी आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट. बघा सुरुवातीची जी आपण वरची जी पोस्ट पाहिली ही पण वेअरहाऊसमधली आहे, ती आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग आणि तिच्यासाठी MSc मस्ट आहे. या पोस्टसाठी ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी तुमचं क्वालिफिकेशन BSc ॲग्रिकल्चर जरी असेल तरी तुम्ही क्वालिफाय असता. ठीक आहे. आणखी मग दुसरे आपले प्लेन BSc डिग्री जे असतात त्याच्यामध्ये ज्यांचं झुलॉजी बायोकेमिस्ट्री एखादा सब्जेक्ट जर असेल तर ते सुद्धा कॅन्डिडेट या पोस्टसाठी एलिजिबल आहेत. इथे एज लिमिट आहे तुमची 30 वर्ष. SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन, OBC कॅन्डिडेटसाठी 3 इयर्सचं एज रिलॅक्सेशन. तसंच दुसरं एक आहे FCI ज्याला आपण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणतो. या FCIमध्ये पोस्ट असते विद्यार्थी मित्रांनो, तिचं नाव आहे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट ट्रेनी, ज्याला आपण AG3 म्हणतो. ठीक आहे. त्यासाठी क्वालिफिकेशन आहे तुमचं BSc ॲग्रिकल्चर किंवा तुमचं फूड सायन्स फूड टेक्नॉलॉजी जरी असेल तरी तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल आहात. इथे तुमची एज लिमिट आहे 27 इयर्स, सेम ॲज इट इज 5 इयर्स रिलॅक्सेशन फॉर SC ST अँड 3 इयर्स रिलॅक्सेशन फॉर OBC कॅन्डिडेट. आता एक्झाम पॅटर्न याचा प्री आणि मेन्समध्ये होतो. प्रीमध्ये तुम्हाला थोडंसं क्वांटिटी रिजनिंग याच्या रिलेटेड पार्ट असतो आणि मेन्समध्ये तुमचं ॲग्रिकल्चर असतं. नंतर येतं TB टोबॅको बोर्ड. टोबॅको खाऊन वेस्टनी होऊन TBच्या आहारी जायचं नाही, तर एकदम सुदृढ राहून एकदम व्यवस्थित हेल्थ बनवून याच्यामध्ये जॉब मिळवायचा आहे. ठीक आहे, हे टार्गेट असलं पाहिजे. याच्या टोबॅको बोर्डमध्ये एक पोस्ट आहे जिचं नाव आहे फील्ड ऑफिसर किंवा टेक्निकल असिस्टंट. याच्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन आहे BSc ॲग्रिकल्चर. एज लिमिट आहे
30 वर्ष, 5 वर्ष रिलॅक्सेशन SC STसाठी आणि 3 इयर्स रिलॅक्सेशन OBCसाठी. नंतर येतं CCI म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. यामध्ये सुद्धा पोस्ट आहे जिचं नाव आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्स. याचं क्वालिफिकेशन आहे ओनली BSc ॲग्रिकल्चर. पण इथं त्यांनी एक क्रायटेरिया दिलेला आहे की तुमचं जी काही डिग्री असेल त्या डिग्रीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी 50% मार्क्स पाहिजेत आणि SC ST कॅन्डिडेटसाठी 45% मार्क्स पाहिजेत. इथं एज लिमिट आहे 27 इयर्स. ओपनसाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन SC ST आणि सेम 3 इयर्स रिलॅक्सेशन फॉर OBC कॅन्डिडेट. ठीक आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये आणखी एक पोस्ट आहे जिचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट जनरल. क्वालिफिकेशन BSc ॲग्री. क्रायटेरिया सेम ॲज इट इज वरच्या पोस्टसारखं, फक्त पोस्टचं नाव चेंज आहे. ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ज होती आणि इथे ज्युनियर असिस्टंट आहे. 50% मार्क्स ओपनसाठी आणि 45% मार्क्स SC STसाठी. एज लिमिट सेम आहे. मित्रांनो JCI म्हणजे ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याच्यामध्ये सुद्धा पोस्ट असते जिचं नाव आहे असिस्टंट मॅनेजर. पोस्टचं नाव काय? असिस्टंट मॅनेजर. क्वालिफिकेशन लागतं तुमचं BSc ॲग्रिकल्चर. एज लिमिट आहे 35 इयर्स. फक्त इथं थोडंसं हे आहे, जॉब लोकेशन जे काय असणार आहे हे जॉब लोकेशन कोलकातामध्ये असणार आहे. ठीक आहे. नंतर इथं तुमचं नॅशनल सीड कॉर्पोरेशन. नॅशनल सीड कॉर्पोरेशनमध्ये पोस्ट आहे सिनियर ट्रेनी ॲग्रिकल्चर. याच्यासाठी क्वालिफिकेशन आहे MSc ॲग्री. MSc ॲग्री म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला 55% मार्क्स पाहिजे. आणखी त्यांनी याच्यात थोडेसे अटी टाकलेले आहेत. तुमचं स्पेशलायझेशन हे ॲग्रोनॉमी, सीड टेक्नॉलॉजी, प्लांट ब्रीडिंग आणि जेनेटिक्समध्ये पाहिजे. ठीक आहे. आणखी इथं तुम्हाला थोडीशी MSc कॉम्प्युटर प्रोफिशियन्सीसुद्धा त्यांनी तिथे अट ठेवलेली आहे. नॅशनल सीड कॉर्पोरेशनमध्ये आणखी एक पोस्ट आहे जिचं नाव आहे मॅनेजमेंट ट्रेनी. क्वालिफिकेशन आहे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MSc ॲग्रिकल्चर पाहिजे. वरच्या पोस्टमध्ये 55% मार्क्स अपेक्षित होते. या पोस्टमध्ये 60% मार्क अपेक्षित आहेत. स्पेशलायझेशन तुमचं ॲग्रोनॉमी, सीड टेक, प्लांट ब्रीडिंग, जेनेटिक्स आणि सेम कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी. नॅशनल सीड कॉर्पोरेशनमध्ये आणखी ह्या पोस्ट आहेत. मित्रांनो वरच्या ज्या काही 2 पोस्ट होत्या ह्या पोस्ट ग्रॅज्युएशन होत्या आणि याच्यामध्ये आता मी ह्या 3 पोस्ट आहेत. ह्या तिन्ही पोस्ट संपूर्णतः BSc ॲग्रिकल्चर म्हणजे ग्रॅज्युएशनवरती आहेत. त्या पोस्टचं नाव मी तुम्हाला सांगतो. पहिली आहे ट्रेनी ॲग्रिकल्चर, दुसरी आहे ट्रेनी मार्केटिंग आणि थर्ड आहे ट्रेनी ॲग्री स्टोअर. या तिन्ही पोस्टसाठी तुमचं फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशन जरी असेल तरी तुम्ही क्वालिफाय होता. फक्त 8 एवढी ठेवायची, लक्षात ठेवायची की तिथे तुम्हाला 60% ग्रॅज्युएशनला मार्क पाहिजेत आणि तुमची MS ऑफिसमध्ये तुमची कम्प्युटर प्रोफिशियन्सी पाहिजे. इथं एज लिमिट जेवढ्या काही ट्रेनी पोस्ट आहेत त्या सर्व पोस्टसाठी 27 इयर्सची एज लिमिट इथे त्यांनी घालून दिलेली आहे. मित्रांनो इफकोमध्ये सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इफको म्हणजे काय हे मी तुम्हाला अगोदर सांगतो. इफको म्हणजे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड. कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये फर्टिलायझरमध्ये काम करणारी ही भारतातली सर्वात मोठी कंपनी आहे आणि ही कोऑपरेटिव्ह सोसायटी जरी असेल तरी गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये शेअर्स आहेत. आणि इफको अंतर्गत जी काही पोस्ट येते, आता त्याची जागा निघल्या होत्या मागे. इफको अंतर्गत पोस्ट येणारी आहे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट ट्रेनिंग. त्याच्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन लागतं BSc ॲग्रिकल्चर आणि पर्सेंटेजची थोडीशी नीट आड घातलेली आहे. 60% पाहिजे जनरल अँड OBC कॅन्डिडेटसाठी आणि 55% पाहिजे SC ST कॅन्डिडेटसाठी. एज लिमिट आहे 30 वर्ष. 5 इयर्स रिलॅक्सेशन फॉर SC ST आणि 3 इयर्स रिलॅक्सेशन फॉर OBC. ठीक आहे. नंतर मित्रांनो आहे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इथे सुद्धा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता इथं ॲग्रिकल्चरसाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत तर इथल्या ऑपॉर्च्युनिटीज ह्या जे काही आपल्या हवामान आहे, ठीक आहे, जे काही एन्व्हायरमेंट आहे याच्यामध्ये जे काही सॅटेलाईट्स वगैरे लागतात किंवा याच्यामध्ये जे काही रिमोट सेन्सिंगचं जे काम चालतं याचं एक इन्स्टिट्यूट आहे आपल्या डेहराडूनमध्ये, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस रिसर्च. हे डेहराडून येथे आहे. तर इथे सुद्धा इस्रो अंतर्गतच ते वर्क करतं. तिथे सुद्धा तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत पण तिथे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन हे तुमचं सॉईल सायन्स, ॲग्रोनॉमी आणि प्लांट फिजिओलॉजीमध्ये पाहिजे. आणि तिथे 2 पोस्ट आहेत. एक सायंटिस्ट जी MSc वरती असते जिला सायंटिस्ट SC म्हणतात
आणि दुसरी आहे सायंटिस्ट डी, म्हणजे जी PhD वरती अवलंबून आहे. म्हणजे इस्रोमध्ये सुद्धा आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. बघा, एवढ्या सगळ्या फक्त आपलं लक्ष नसल्यामुळं, आपल्याला व्यवस्थित माहिती नसल्यामुळं आपण एवढ्या सगळ्या पोस्टला आपण बळी पडतो. एवढ्या सगळ्या पोस्ट आपल्याला माहिती नसतात. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हे सगळी माहिती समजली असेल. यानंतरही जर कुणाचे काही डाऊट्स असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती विचारा. नंबर आहे 9421804288. वन्स अगेन आय रिपीट 9421804288. याच्यावरती तुम्ही तुमचे काही डाऊट्स असतील किंवा कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुमचे डाऊट्स तुम्ही विचारा. कुठल्या एक्झामची माहिती पाहिजे असेल, कुठली PDF पाहिजे असेल, तर मी तिथे तुम्हाला ती उपलब्ध करून देतो. आता फक्त तुम्हाला एवढं काम करायचं आहे की या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चॅनल यासाठी सबस्क्राईब करायचं आहे की यानंतर मी जे काही स्टेट गव्हर्नमेंटच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणि बँकिंग सेक्टरमधल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे त्याच्याबद्दल मी डिस्कस करणार आहे. त्याचे अपडेट्स तुम्हाला भेटावेत म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ओके, थँक्यू, टेक केअर.